Good morning everyone. This video is about stress changes the meaning. स्ट्रेस जो आपण आता इंटोनेशनमध्ये टोन बघितला, तर आता आपण स्ट्रेस बघूया. स्ट्रेस म्हणजे काय आहे? आघात. बोलताना आघात किंवा जोर देऊन आपण शब्द उच्चारत असतो. कशासाठी? तर आपल्या भावना पोचवायच्या असतात किंवा आपल्याला जे म्हणायचं आहे ते पोचवायचं आहे, म्हणून आपण आघाताचा वापर करतो. तर जसं की आता मी इथं एकच वाक्य जे आहे ना, तर ते 4 वेगवेगळ्या ठिकाणी आघात देऊन त्याचा अर्थ कसा बदलतो हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलं आहे, डिस्कस केलं आहे. पाहता ह्याचे जे साईन आहे ना, आघात किंवा स्ट्रेसचं, तर ते वरती उभी, त्या शब्दाच्या डोक्यावर वरती उभी रेघ दिली जाते, तर त्याला आपण काय म्हणतो? आघात म्हणतो या ठिकाणी, या पद्धतीने. आता हे पहा, बोलताना पण तो शब्द आपल्याला बाकीच्या तुलनेमध्ये मोठ्याने बोलायचा असतो, आघात देऊन बोलायचा असतो. आय डोंट लाईक टी. आय डोंट लाईक टी. डोंट लाईक टीपेक्षा आय हा शब्द जो आहे हा मी मोठ्याने उच्चारला. आय डोंट लाईक टी. याचाच अर्थ काय होतो? की आय डोंट नो अबाउट एनी अदर्स. मला दुसऱ्यांविषयी माहिती नाही. आय डोंट लाईक टी. आय डोंट नो अबाउट अदर्स. तर या पद्धतीने याचा अर्थ होईल. आता हेच वाक्य मी जर असं म्हणलं, आय डोंट लाईक टी. आय डोंट लाईक टी. आय डोंट लाईक टी. लाईकवर मी स्ट्रेस दिला आहे. तर वन्स आय टोल्ड यू ना दॅट आय डोंट लाईक टी, व्हाय आर यू आस्किंग मी अगेन अँड अगेन. म्हणजे मला इरिटेट व्हायला लागलं आहे की मी एकदा सांगितलं आहे तुला ना की आय डोंट लाईक टी, मग मला परत परत काय विचारतेस तू? या पद्धतीने. थर्डमध्ये काय केलं आहे मी? आय डोंट लाईक टी. टीवर स्ट्रेस दिला आहे. आय डोंट लाईक टी. आय डोंट लाईक टी म्हणजेच काय? टीवर स्ट्रेस दिला आहे म्हणजे मी टीला हेट करते, इतकं मला ते आवडत नाही. आय कॅन एन्जॉय कॉफी, मिल्क, ज्यूस, बट आय कांट टी मीन्स आय हेट इट. हे मला सांगायचं आहे. आय डोंट लाईक टी. आय डोंट लाईक टी. या पद्धतीने स्ट्रेस जर आपण बदलला ना शब्दावरचा, तर त्याचा अर्थ पण बदलतो. तर हे जे स्ट्रेस, इंटोनेशन, एक्सप्रेशन्स हे जे आहेत, फेशियल एक्सप्रेशन, बॉडी लँग्वेज, आय कॉन्टॅक्ट, हे सगळं आपल्याला कशासाठी आहे? तर नीड टू कन्व्हे आवर इमोशन्स. आपले इमोशन्स पोचवायचे असते तर आपल्याला याचा उपयोग होतो. मराठीत तर आपण खूप शब्द असे वापरतो, म्हणजे जसं की आपण एखाद्या गोष्ट खरंच मनापासून आपल्याला छान म्हणायचं असेल तर आपण आपला टोन बदलतो. वा छान, किती छान आहे हे, असं म्हणतो. पण तेच जर आपल्याला थोडंसं उपहासाने म्हणायचं असेल तर त्यावेळेस वा छान आहे, या पद्धतीने आपण बोलतो. म्हणजे आपला टोन आपलं सांगतं की आपल्याला काय म्हणायचं आहे. आणि कालच्या याच्यामध्ये सिच्युएशननुसार जे टोन बदलतात त्याच्यावर थोडंसं मला एक गोष्ट बोलायची राहिली आहे, ती सांगते मी या ठिकाणी. की सिच्युएशन आहे, एकच प्रश्न आहे. जसं की व्हॉट इज युअर नेम, हा एक क्वेश्चन आहे. व्हॉट इज युअर नेम. तर यामध्ये जर ही सिच्युएशन कोणती आहे? ही जर ऑफिशियल सिच्युएशन, म्हणजे समजा इंटरव्ह्यू वगैरे चालू आहे आणि त्या ठिकाणी जर विचारलं तर याचा टोन कसा असेल? व्हॉट इज युअर नेम, फॉलिंग टोन, व्हॉट इज युअर नेम. पण तेच जर समजा एखादा छोटा मुलगा आहे आणि त्या छोट्या मुलाला आपल्याला विचारायचं आहे की व्हॉट इज युअर नेम, तर त्यावेळेस आपण ही वापरणार आहेत का? तर नाही आहे. तर आपण काय वापरणार? रायझिंग टोन वापरणार. कसं? व्हॉट इज युअर नेम. नाहीतर असं विचारलं तो मुलगा पळून जाईल. आपल्याला त्याला असंच विचारावं लागेल, छोटा मुलगा असेल तर. व्हॉट इज युअर नेम म्हणजे समजा आपण कुठल्या तरी एखाद्या स्ट्रेंज, एखादं चाइल्ड आहे, माहिती नाही आहे आपल्याला. स्ट्रेंज या अर्थाने की अनफॅमिलियर, विचित्र नाही, अनफॅमिलियर, आपल्याला माहिती नाही आहे, त्याला विचारायचं आहे आपल्याला. व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर नेम, असं. आणि इंटरव्ह्यूमध्ये असेल, टीचर विचारत असतील स्कूलमध्ये एखाद्या मुलाला, तर व्हॉट्स युअर नेम, असं नाही. व्हॉट्स युअर नेम ऑफिशियल सिच्युएशन, व्हॉट इज युअर नेम हे इन्फॉर्मल सिच्युएशन, किंवा आपण म्हणून त्याला इन्फॉर्मल असंच म्हणावं लागेल. होम सिच्युएशन, फ्रेंडली सिच्युएशन असं आपण म्हणू शकतो. तर या पद्धतीने टोनमध्ये सुद्धा बदल होतो. टोनमधून आणि स्ट्रेसमधून आपण आपल्या भावना वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करू शकतो. तर आपण जेव्हा आता ही प्रॅक्टिस करणार आहेत ना, तर त्यावेळेस ह्या टोन्सचा सुद्धा आपण वापर करायचा आणि ते म्हणून बघायचे वाक्य. मराठीत सुद्धा आपण म्हणू शकतो आणि इंग्लिशमध्ये. म्हणजे आपल्याला
मराठी मी परत एकदा सांगते की मराठी चांगलं बोलता येत असेल तर इंग्लिश चांगलं बोलता येतच. चांगलं इन द सेन्स की समोरच्याला समजेल असं किंवा समोरच्यांकडनं आपल्याला रिस्पॉन्सेस त्या पद्धतीने घेता येतात. त्यामुळं आपल्याला भाषेवर प्रभुत्व मिळवायचं असेल कोणत्याही, तर आपण जास्तीत जास्त वाचन करणं हे आवश्यक आहे. चांगली भाषा ऐकणं हे गरजेचं आहे. ओके, थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये विच इज द लास्ट वन.